दत्ता ढगेचं नाव हे स्वाभिमानाने मी तुम्हाला सांगतो, अभिमानाने सांगतो की ज्यावेळी विद्यार्थी आंदोलन अत्यंत टोकाला गेलं त्यावेळी शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेण्यापर्यंत ज्या माणसाने महाराष्ट्र गाजवला ते नाव आहे आपले दत्ता ढगे यांचं, ज्यांच्या पुढाकाराने हा सगळा सोहळा होतोय आणि शाखा चालवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते निखिल चौधरी, साहिल चौधरी, त्यांचे सर्व सहकारी, मंचावरील बाकी सर्वच नेते, मी सर्वांचे नामोल्लेख करत नाही, परंतु सूत्रसंचलन करण्यापासून सर्वांचं जे चांगलं कार्य आपण या ठिकाणी केलेले ते सर्व मित्र आणि समोर उभे असलेल्या माझ्या सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, दत्ता ढगे हे नाव चळवळीच्या व्यासपीठावर आपण अनेकदा ऐकलेलं आहे. यापूर्वी विद्यार्थी चळवळीमध्ये आम्ही त्यांचं नाव ऐकायचो आणि आता पडवळने बरोबर उल्लेख केला की ज्यावेळी विद्यार्थी आंदोलन अत्यंत टोकाला गेलं त्यावेळी शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेण्यापर्यंत ज्या माणसाने महाराष्ट्र गाजवला ते नाव आहे आपले दत्ता ढगे यांचं. ही जी माणसं तयार झालेली आहेत हे जरी आता विद्यार्थी आघाडीवर नसले तरी जो पिंड त्यांचा बनलाय तो त्यांना शांत बसून देत नाही. ते तिकडे जरा रिटायर झाले, दुसऱ्यांच्या हातात ते सर्व कारभार दिला आणि संगमनेरमध्ये येऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली. मला आठवतंय की ज्यावेळी दुधाचं आंदोलन सुरू झालं भाव 25 रुपयापर्यंत आलेले होते आणि गावागावातील तरुण अस्वस्थ होते, ते रणांगणात उतरले आणि ती लढाई अत्यंत चिकाटीनं ज्यांनी पुढे नेली त्या अर्धा युवकांमध्ये दत्ता ढगेचं नाव हे स्वाभिमानाने मी तुम्हाला सांगतो, अभिमानाने सांगतो, हे वरच्या स्तराचं आहे. अत्यंत अभ्यासपूर्वक अशा प्रकारे दत्ताने त्यावेळी आंदोलनात भाग घेतला. मी त्यावेळी शिव आर्मीचं नाव पहिल्यांदा ऐकलं. आपण सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव, त्यांच्या वेगवेगळ्या संघटनांचं नाव वेगवेगळ्या संदर्भात ऐकलेलं आहे, संघटनांना नावं दिले गेली आहेत, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारी शिव आर्मी ही दुधाच्या आंदोलनामध्ये आरपार लढताना आम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहे. केवळ तेवढ्यावर ते थांबलेले नाहीत. आता रेल्वेचं आंदोलन सुरू आहे. मी आज खरं तर बोट्यावरून थेट तुमच्याकडेच आलेलो आहे, दवाखान्यात गेलेलोच नाही, वेळच नाही मिळालेला. झुंजार लढाई बोट्याला झाली. त्या बोट्याच्या लढाईमध्ये रास्ता रोको होता. रेल्वेच्या आंदोलनात तिथून बरोबर आम्ही आलेलो आहे. मंडलिक पण आमच्या बरोबर होते. हा बहादर आणि शिव आर्मीचे कार्यकर्ते त्या रणांगणात सुद्धा रेल्वेच्या प्रश्नाबरोबर आमच्या खांद्याला खांदा देऊन लढत होते. आणि म्हणून या लढाऊ युवकांचं जे आज शाखेचं उद्घाटन करतायत या नवलेवाडी माळीजा परिसरामध्ये एकदा टाळ्या वाजून जोरदार स्वागत आपण भावांनो आणि बहिणींनो करूया. शिव आर्मीची स्थापना करताना ही संघटना त्याचं तत्वज्ञान त्यांनी या ठिकाणी मांडलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव एक प्रकारे वापरायचं, परंतु त्यांचे विचार काय होते हे सांगायचं नाही, असं कारस्थान काही लोक करताना आपल्याला दिसतात. कोण होते छत्रपती शिवाजी महाराज? ज्यांनी जाती जातीमधल्या भेद मिटवला, ज्यांनी 18 पगड जाती एकत्र केल्या, ज्यांनी हिंदू मुस्लिम बाकी वेगवेगळे सगळे संप्रदाय हे सगळे मातीशी जोडत एकत्र केले आणि जे जे लुटणारे आहेत त्या सगळ्यांच्या विरोधामध्ये या मराठी मातीची मान स्वाभिमानानं वर उभी केली, असे छत्रपती शिवाजी महाराज. परंतु आज आम्ही पाहतो की ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव धर्मांध आणि जातीय शक्ती या बरोबर या सगळ्या सामाजिक विण नष्ट करण्यासाठी वापरतात. मला अभिमान आहे शिव आर्मीचा की त्यांनी आता इथे भाषण केले आणि सांगितलं की सर्वांना पोटाशी धरणे आहे. मग तो हिंदू असेल, तो मुस्लिम असेल, तो शीख असेल, तो ईसाई असेल, तो ब्राह्मण असेल, तो मराठा असेल, तो माळी असेल, तो कोळी असेल, आदिवासी असेल, जो जो कष्टकरी आहे त्या सर्वांना पोटाशी धरणे आहे. हा विचार छत्रपतींचा आहे, तो शिव आर्मीचा विचार आहे, तो आपल्याला प्रिय विचार आहे आणि म्हणून तुमचा मला अभिमान आहे. हाच तरुणांचे जे प्रश्न आहेत, छत्रपतींचं नाव घेणारे लोक परंतु तरुणांना त्या सगळ्या लढ्यात ओढतात पण त्यांच्या प्रश्नावर आज बोलत नाही. परवा मी पाहिलं आपल्या गावागावातून जे युवक आज शहरामध्ये गेलेले आहेत, 2 रुपयाची नोकरी मिळावी म्हणून माना मोडून अभ्यासिकेमध्ये पुण्याच्या सगळ्या अभ्यासिकेमध्ये जरा सर्वे करा कोण पोरं आहेत ज्यांना शेती परवडली नाही,
ज्यांचा बाप, ज्यांची आई, ज्यांची बहीण ही शेतीमध्ये मेली आणि शेतीतून आपलं काही बरं नाही असं ज्यांना ज्यांना वाटतं, ती आमची शेतकऱ्याची पोरं कुठे तलाट्याची नोकरी मिळते काय, कुठे ग्रामसेवकाची नोकरी मिळते काय, कुठे कलेक्टर सोडाच, परंतु साधा एखादा शिपुर्डा होता येईल का, या आशेपायी हजारो हजारो पोरं आज आमची पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, अभ्यासिकेमध्ये मान मोडून अभ्यास करताना आपल्याला दिसत आहे. परंतु किती नोकऱ्या उपलब्ध आहेत? आज सरकारच्या नोकऱ्या उपलब्ध नाहीत. ज्या उपलब्ध आहेत त्या आज त्याची नोकर भरती हे फडणवीसांचं सरकार आज काढायला तयार नाही आणि म्हणून आपल्या विद्यार्थ्यांपुढे सरकारी नोकरीची दारं आज बंद आहे. दुसऱ्या बाजूला MIDC गावागावात व्हावी, शहरात व्हावी, तिथे तरी 2 रुपयाची नोकरी मिळते काय म्हणून आपले युवक आपल्याला आशेनं पाहताना आपण पाहतोय. पण काय परिस्थिती आहे, ज्या MIDCs आहेत त्या बंद पडताना दिसत आहेत. आणि अकोल्यामध्ये दत्ता, मी आलो 2000 साली, तेव्हापासून आम्ही खडूने चुन्यानं रंगवतोय तालुक्यात MIDC झाली पाहिजे. आपला आदिवासी भाग आहे जवळचाच, तिथले तर लोक, परवा दिवशी आम्ही एका आंदोलनाला वर गेलो, गावामध्ये फक्त म्हातारी माणसं शिल्लक आहेत, तरुण एकही माणूस तुम्हाला वरच्या भागामध्ये दिसणार नाही. ही बिकट अवस्था आहे. दत्ता, आमची MIDC तुम्हाला संगमनेरला तरी नावाला आहे, आमची MIDC अजूनही नारायणगावला आणि आळे फाट्याला भरते. संतोष प्रसाद झावरे साहेब, एकदा माझ्या बरोबर चला, तुम्ही जाता पुण्याला, तुम्ही पण तरुण मुलं जरा माझ्या बरोबर या, एकदा आपण ती MIDC पाहून येऊ. तळची आग मस्तकाला का जाते आणि का शिव आर्मीची संघटना आपल्याला लागते, याचं उत्तर नारायणगाव आणि बनकर फाट्यावर गेल्याला आपल्याला मिळेल. अरे तुम्ही जनावरांचा बाजार सगळीकडे पाहिला असेल. लहानपणी आम्ही जायचो जनावरांच्या बाजारात, माझी आई शेळ्या राखायची. माझं शिवार इथंच आहे, गाव इथं आणि शिवार इथं. आणि लहानपणी याच रस्त्यानं घासाची पेंडी घेऊन आईच्या मागे मी गाय शेळीला घालायला जायचो. आणि मग शेळीला जरा बकरू झालं की माझी आई गुरुवारच्या बाजारात ते घेऊन जायची, मी पण बरोबर जायचो. सकाळ शिप असायची, संध्याकाळी सुट्टी, दुपारी. जनावरांचा बाजार भरायचा, आजही भरतो. माणसांचा बाजार जर पाहायचा असेल ना तर तो एकदा बनकर फाटा आणि आळे फाट्याला जाऊन या. अरे सकाळी आपल्या तालुक्यातील हजारो हजारो लेकरं, हजारो आया, हजारो बहिणी अशा घोळक्या घोळक्यानं उभे राहतात. मग तो मालक येतो, भाव लावतो की किती रुपयानं येता, 200 रुपये जोडी, 400 रुपये जोडी. आणि मग एक गठ्ठा माणसांचा भाव ठरतो. मग त्याच्या शेतावर आपल्याला राबायला जावं लागतं. हे सगळं चित्र बदलायचं असेल तर आपल्याला धोरणात्मक अशा प्रकारची दिशा घ्यावी लागेल. तरुणांच्या डोक्यात आज रोजगाराची लढाई नाही, तरुणांच्या डोक्यात MIDCची लढाई नाही, तरुणांच्या डोक्यात आज रेल्वेची लढाई नाही. छत्रपतीचं नाव घेणाऱ्या अनेक संघटना तुमच्या रोजगारावर बोलणार नाही. छत्रपतीचं नाव घेणाऱ्या अनेक संघटना तुमच्या शेतीमालाच्या भावाबद्दल बोलणार नाही. छत्रपतींचं नाव घेणाऱ्या अनेक संघटना तुमच्या दुधाच्या भावाबरोबर बद्दल बोलणार नाही. मला अभिमान आहे तुमच्या सर्व पोरांचा की एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्तुंग कामाचा गजर करत असताना त्या छत्रपतींनी, ज्या शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यासाठी स्वराज्य निर्मितीचा संकल्प सोडला, त्या शेतकऱ्यासाठी, त्याच्या शेतीमालासाठी, त्याच्या पोराच्या नोकरीसाठी, त्याच्या पोरीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आज तुम्ही कटिबद्ध होतात, ती आण घेतात. मला खात्री आहे की तो छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, मा जिजाऊचा विचार, जो शेतकऱ्यांच्या बाजूचा विचार आहे, जो शेतकरी पोराच्या भवितव्याचा विचार आहे, सर्वांशी पोटाशी धरावे असा धर्मनिरपेक्षतेचा, सगळ्या श्रमिकांच्या बाजूचा विचार आहे, तो घेऊन तुम्ही पुढे जाल हा विश्वास आहे. या चौकात छत्रपतींचं नाव घेत असताना मी महात्मा फुलेंचं नाव न घेता खाली बसलो तर आज मला झोप येणार नाही. कोण होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरीनं आज आपल्याला नाव ज्यांचं घ्यावं लागतं ते महात्मा फुले. मी आता सर्च करत होतो, अरे किती विसरला होता महाराष्ट्र. छत्रपतींची समाधी सुद्धा या महाराष्ट्रात अडगळीत पडलेली होती. हा काळ आम्ही पाहिलेला आहे. पण एक माणूस होता जो पुण्याचा राहणारा,
जो अभ्यासू, जो अत्यंत विद्वान, त्याने गाठली शिवरायांची समाधी, काटे कुटे साफ केले आणि 1969 साली 1869 साली पहिल्यांदा छत्रपतीची समाधी ज्या बहादराने शोधली आणि पहिली शिवजयंती ज्या बहादराने केली त्याचं नाव आहे महात्मा फुले. आणि म्हणून महात्मा फुलेंचे वैचारिक वारसदार, म्हणून छत्रपतींचे वैचारिक वारसदार, म्हणून या मराठी मातीचे वैचारिक वारसदार तुम्ही सगळे तरुण आहात. भरकटून चालायचं नाहीये, ते विचार पुढे घेऊन जायचं आहे. मला खात्री आहे शिव आर्मीची जी स्थापना आपण केली ते छत्रपतींचे विचार, ते फुलेंचे विचार, ते शाहूंचे विचार, ते आंबेडकरांचे विचार आपण पुढे नेऊया. सोबत आहोत, शेवटपर्यंत राहू, जी साथ लागेल ती करू हा विश्वास देतो. पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद, लाल सलाम. छत्रपती शिवाजी महाराज की क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा.